Everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study Supplementary Reader in English for class 11 Snapshot. Chapter number 4, Albert Einstein at School by Patrick Pingley. Albert Einstein 1879-1955 is regarded as the greatest physicist since Newton. अल्बर्ट आइन्स्टाईनचा जन्म आणि मृत्यूचा साल दिलेला आहे 1879 ते 1955. हा एक ग्रेटेस्ट महान आपण म्हणूया फिजिसिस्ट होता, न्यूटन नंतर सायंटिस्ट होता. इन द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द यंग आइन्स्टाईन, द वेल नोन बायोग्राफर पॅट्रिक पिंगळे describe the circumstances which led Albert Einstein expulsion from a German school. आणि हा जो खालील दिलेला उत्तरा जो आहे तो यंग आइन्स्टाईन हा एक बायोग्राफर आहे, आत्मचरित्र लिहिणार आहे, पॅट्रिक पिंगळे यांनी सांगितलेलं आहे की कोणत्या परिस्थिती उद्भवली ज्याच्यामुळे अल्बर्ट आइन्स्टाईन याला जर्मन शाळेतून काढून टाकण्यात आलं. लेट स्टार्ट. इन व्हॉट इयर आइन्स्टाईन आस्क्ड द हिस्ट्री टीचर डिड द प्रशियन्स डिफीट द फ्रेंच ॲट वॉटरलू. आइन्स्टाईनला त्याच्या हिस्ट्रीच्या शिक्षकाने विचारलं की कोणत्या वॉटरलूच्या युद्धामध्ये प्रशियाने फ्रेंचला कोणत्या वर्षी हरवलं. तर अल्बर्ट काय म्हटलं, आय डोंट नो सर. वाय डोंट यू नो, तुला का माहीत नाही आहे. यू हॅव बीन टोल्ड इट ऑफन इनफ, तुला तर मी सांगितलेलं होतं, तू का लक्षात ठेवलं नाही. आय मस्ट हॅव फॉरगॉटन, तो म्हणतो आहे की मी विसरून गेलो आहे असं आइन्स्टाईन उत्तर देतात त्याच्या शिक्षकांना. डिड यू एव्हर ट्राय टू लर्न, तू कधी ते शिकण्याचा प्रयत्न नाही केला का. आस्क मिस्टर ब्राऊन, त्याचे जे शिक्षक होते त्याचं नाव इथं आलेलं आहे ब्राऊन. त्यांनी विचारलं तू ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न का नाही केला कोणत्या वर्षी वॉटरलूच्या युद्धामध्ये प्रशियाने फ्रेंचला हरवलं. नो सर, अल्बर्ट रिप्लाइड विथ युज्युअल अनथिंकिंग ऑनेस्टी. वाय नॉट, नाही ठेवलं सर, नाही शिकलो. का नाही शिकला. आय कांट सी एनी पॉईंट इन लर्निंग डेट्स, वन कॅन ऑलवेज लुक देम अप इन अ बुक. मग अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात मी डेट कशाला लक्षात ठेवू, कोणत्या साली हरवलं आणि काय. बरोबर आहे, ते तर मी पुस्तकात पाहून सांगू शकतो. मिस्टर ब्राऊन वॉज स्पीचलेस फॉर अ फ्यू मोमेंट. आणि मग हे उत्तर ऐकून शिक्षक जे होते ब्राऊन ते स्पीचलेस झाले, काय बोलावं त्यांना ते क्षणी काही कळाना, शॉक झाले ते. यू अमेज्ड मी आइन्स्टाईन, ही सेड ॲट लास्ट. आणि त्याने सांगितलं यू अमेज मी म्हणजे तू शॉकच दिला मला एक प्रकारे, असं ते म्हणले त्याचे शिक्षक. डोंट यू रिअलाइज दॅट वन कॅन ऑलवेज लुक मोस्ट थिंग्स अप इन द बुक्स. मग तुला असं म्हणायचं आहे की तुला हे समजलं नाही का की आपल्याला काही जर शिकायचं असेल तर आपण पुस्तकामध्येच पाहायचं का. दॅट अप्लाइज टू ऑल द फॅक्ट्स यू लर्न ॲट स्कूल. म्हणजे सगळे जे काही फॅक्ट्स आहेत ते जे तू शाळेमध्ये शिकलेलं आहे ते सगळ्यांना ते लागू आहे का असं त्याचे शिक्षक विचारतात. येस सर. देन आय सपोज डोंट सी एनी पॉईंट इन लर्निंग फॅक्ट्स. तो म्हणला हो सर. आणि मग शिक्षक म्हणतात मग यू डोंट सी एनी पॉईंट इन लर्निंग फॅक्ट्स, मग तुला कोणतेही असे लर्निंग फॅक्ट्स पाहायला आवडत नाहीत. फ्रँकली सर आय डोंट, सेड अल्बर्ट. मग मला लर्निंग फॅक्ट्स शिकायला पण खरं जर सांगायचं झालं तर ते मला नाही आवडत असं अल्बर्ट म्हणला. देन यू डोंट बिलीव्ह इन एज्युकेशन ॲट ऑल, मग तुमचा तर शिक्षण व्यवस्थेवरही विश्वास नसेल. इथे लर्निंग फॅक्ट्स म्हणजे काय, जे काही खऱ्या घटना आहेत, वास्तव आहे ते शिकणं, मग तेही तुला आवडत नाही. मग ते म्हणतात खरं जर सांगायचं झालं अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात हो सर. देन यू डोंट बिलीव्ह इन एज्युकेशन ॲट ऑल, मग तुला ही शिक्षणाची पद्धतीवर विश्वास नसेल. ओ येस सर आय डोंट थिंक लर्निंग फॅक्ट्स इज एज्युकेशन. आणि मग ते म्हणतात हो सर, मला माहिती आहे की लर्निंग फॅक्ट्स हे शिक्षण आहे असं मला वाटत नाही असं अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात. इन दॅट केस सेड द हिस्ट्री टीचर विथ हेवी सरकॅझम. आणि मग ह्या अशा पद्धतीमध्ये जे हिस्ट्रीचे शिक्षक असतात ते हेवी सार्केझमने म्हणतात. हेवी सार्केझम म्हणजे मॉकरी करणे, मजाक उडवतात त्याचा.
परहॅप्स यू विल सो काइंड ॲज टू टेल द क्लास आइन्स्टाईन थेअरी ऑफ एज्युकेशन. मग तू तरी सांग, शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाची काय थेअरी आहे, काय सिद्धांत आहे. अल्बर्ट फ्लश्ड म्हणजे अल्बर्टचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे. आय थिंक इट्स नॉट अ फॅक्ट म्हणजे तो लाजलेला आहे थोडक्यामध्ये. आय थिंक इट्स नॉट अ फॅक्ट दॅट मॅटर बट आयडियाज, ही सेड. मग तो म्हणतो की इट्स नॉट द फॅक्ट आपल्याला शिकायचे नाहीत. मला असं वाटतं आपल्याला शिकायचं आहे काय, आयडिया, विचार शिकायचे आहेत, असं अल्बर्ट येथे म्हटलेलं आहे. आय डोंट सी द पॉईंट इन लर्निंग द डेट्स ऑफ बॅटल. आणि तो म्हणतो की शिकणं म्हणजे काय, की युद्धामध्ये काय झालं, त्याच्या डेट्स काय होत्या, हे काय शिकायचं आहे. इवन विच ऑफ आर्मीज किल्ड मोर मॅन, किंवा कोणत्या सैन्याने किती लोक मारले. आय वुड बी मोर इंटरेस्टेड इन लर्निंग वाय दोज सोल्जर्स वर ट्राईंग टू किल इच अदर. मला हे शिकायला आवडेल की त्या जे सोल्जर होते, सैनिक होते, त्यांनी एकमेकांना का मारलं. ओके, म्हणजे अल्बर्टला काय शिकायचं आहे की आयडियाज आणि त्या सोल्जर्सने का मारलं, का आणि आयडियाज हे शिकायचं आहे. पण त्याला फॅक्ट्स शिकायचे नाहीत, लर्निंग फॅक्ट्स शिकायचे नाहीत. दॅट्स इनफ मिस्टर ब्राऊन आईज वेअर कोल्ड अँड क्रुएल. आता मग म्हटलं हां बस कर आता तुझं. आणि आईज जे आहेत त्यांचे म्हणजे डॉक्टरांना थोडक्यामध्ये त्यांचे जे टीचर्सला, डॉक्टर नाही टीचर्सला राग आलेला आहे. सो वी डोंट वॉन्ट अ लेक्चर फ्रॉम यू, मला तुमच्याकडून लेक्चर नको आहे असं शिक्षक सांगत आहेत. आइन्स्टाईन, यू विल स्टे इन फॉर ॲन एक्स्ट्रा पिरियड टुडे ऑल्दो यू डोंट इमॅजिन इट विल डू यू मच गुड. आणि मग अल्बर्टला ते पनिशमेंट देतात, तुला आता एक्स्ट्रा पिरियडसाठी थांबावं लागणार आहे, पण आय डोंट इमॅजिन इट विल डू यू मच गुड. पण मला वाटतं एक्स्ट्रा लेक्चर ठेवलं तरी काही उपयोग होणार नाही असं मला वाटतं आहे. इट वोंट डू द स्कूल एनी गुड इदर यू आर डिसग्रेस. आय डोंट नो वाय यू कंटिन्यू टू कम. मग इथे शिक्षक जे आहेत त्याला डिटेन्शन देतात, एक्स्ट्रा पिरियडसाठी तुला थांबावं लागणार आहे, पण त्याचा काही उपयोग होणार नाही. यू आर डिसग्रेस म्हणजे तू शेमफुल आहेस, तू लाज येणारं, मला लाज निर्माण करणारं कृत्य ते तू केलेलं आहे, काम हे केलेलं आहे. ओके, आणि मग तू इथे काय येतो शाळेमध्ये असं त्याला विचारलेलं आहे. इट्स नॉट माय विश सर, अल्बर्ट पॉइंटेड आउट. आणि मग तो म्हणतो शाळेत येण्याची माझी इच्छा नाही सर. देन यू आर ॲन अनग्रेटफुल बॉय अँड आउट टू बी अशेम्ड ऑफ युअर सेल्फ. आणि तू अनग्रेटफुल आहेस, तू थँकलेस आहेस. म्हणजे तू कोणालाही आपण मदत केलेली आहे, आपण म्हणतो ना थँक्यू, तू थँकलेस आहेस, तू आभार मानण्याच्याही पलीकडे तू गेलेला आहेस, तुला तुझीच लाज वाटली पाहिजे असं त्याला शिक्षक म्हणतात. आय सजेस्ट यू आस्क युअर फादर टू टेक यू अवे. आणि मग मी असंच सांगेल तुझ्या, शिक्षक म्हणतात की तुझ्या वडिलांना की तुला इथून घेऊन जा. अल्बर्ट फेल्ट मिझरेबल वेन ही लेफ्ट द स्कूल दॅट आफ्टरनून. आणि मग अल्बर्ट हा अतिशय मिझरेबल झाला आहे, सॅड झालेला आहे, दुःखी झालेला आहे त्या दुपारी ज्यावेळेस त्याने तो शाळेतून निघून गेला. नॉट दॅट इट हॅड बीन बॅड अ डे, मोस्ट डेज वेअर बॅड नाव. पण हाच फक्त दिवस वाईट होता असं नाही की त्या शाळेतले सगळेच दिवस त्याला वाईट जात होते. एनिवे, बट बिकॉज ही हॅड टू गो बॅक टू द हेटफुल प्लेस द नेक्स्ट मॉर्निंग. पण असं असलं तरी त्याला त्या ठिकाणी जे त्याचा तिरस्कार करतो त्याला ते आवडत नाही. दुसऱ्या सकाळी त्याला जायचंच आहे दुसऱ्या दिवशी तिथे. ही ओनली विश्ड हिज फादर वुड टेक हिम अवे बट देअर इज नो पॉईंट इन इवन आस्किंग. पण त्याला असं वाटत असतं की माझ्या वडिलांनी मला इथून घेऊन जावं, पण तो म्हणतो त्याचा काही उपयोग होणार नाही, माझे वडील इथून मला नेणार नाहीत. ही न्यू व्हॉट द आन्सर वुड बी. आणि मग तो म्हणतो मला माहिती आहे की माझ्या वडिलांचं आन्सर काय असणार आहे. ही वूड हॅव टू स्टे अंटिल ही हॅड टेकन हिज डिप्लोमा. तो म्हणतो की माझे वडील मला इथून घेऊन जाणार नाही जोपर्यंत माझा डिप्लोमा हा पूर्ण होत नाही. डिप्लोमा म्हणजे क्वालिफिकेशन आहे. सो गोईंग बॅक टू हिज, जसं आपल्याकडे मॅट्रिक असतं 10वी नंतर, तसं डिप्लोमा. गोईंग बॅक टू हिज लॉजिंग डिड नॉट चिअर हिम अप. आणि मग तो तिथे लॉजिंग म्हणजे राहण्याच्या ठिकाणी झाल्यानंतर त्याला उत्साह जास्त अल्बर्टला वाटत नाही. हिज फादर हॅड सो लिटल मनी टू स्पेअर दॅट अल्बर्ट हॅड बीन फाउंड अ रूम इन वन ऑफ द मोस्ट पुअरेस्ट क्वार्टर ऑफ मुनिक. आता मुनिक या शहरामध्ये अशा ठिकाणी राहतो आहे की अल्बर्ट
जे वडील असतात त्यांच्याकडे फार पैसे नसतात की अल्बर्टवर खूप चांगल्या ठिकाणी त्याला राहण्याची व्यवस्था करण्यासाठी, आणि म्हणून तो अतिशय गरीब जो स्लम एरिया असतो, झोपडपट्टी एरिया जो असतो ना, पण तिथे त्याची राहण्याची व्यवस्था करतात, जिथे ते क्वार्टर असतं मुनिक या शहरामध्ये. सो ही डिड नॉट माइंड द बॅड फूड ऑर लॅक ऑफ कम्फर्ट ऑर इवन द डर्ट ऑर द कलर. आता तो काय म्हणतो की मला तिथे फक्त खराब अन्न मिळायचं किंवा मला तिथे सुविधा नव्हत्या याचं वाईट वाटत नाही, किंवा मला तिथे जी घाण होते, स्कॉलर मीन्स डर्ट प्लेट ऑफ लिव्हिंग, डर्ट प्लेस ऑफ लिव्हिंग, जिथे घाण ठिकाणी आहे, जिथे घाणीचं साम्राज्य आहे, अशा ठिकाणी मला राहण्यासाठी देत होतं, याचं मला वाईट नव्हतं. बट ही हेटेड द ॲटमॉस्फिअर ऑफ स्लम व्हायलन्स. परंतु तो म्हणतो की मला जिथे मी ज्या ठिकाणी राहत होतो तिथे वातावरण अतिशय घाणेरडं होतं. स्लम एरिया होता, झोपडपट्टीचा होता, जिथे कायम हिंसा व्हायची, एकमेकांचे भांडणं व्हायचे. हिज लँडलेडी बीट हिज चिल्ड्रन रेग्युलरली. त्याची जी घरमालकीण होते ती त्याच्या मुलांना मारायची. अँड एव्हरी सॅटर्डे हर हजबंड केम ड्रंक अँड बीट हर. आणि प्रत्येक सॅटर्डेला तिचा नवरा जो यायचा आणि माझ्या घरमालकीला तो दारू पिऊन मारायचा. बट ॲट लिस्ट यू हॅव अ रूम फॉर युअर ओन विच इज मोर दॅन आय कॅन से. पण मी असं म्हणू शकतो की चला मला एक रूम तरी आहे, असं मी म्हणू शकतो. सो विच इज मोर दॅन आय कॅन से सेड युरी वेन ही कॉल्ड राऊंड इन द इव्हनिंग. ज्यावेळेस युरीला संध्याकाळी त्याने फोन केला, तिने सांगितलं की चला पण ॲटलिस्ट तुला स्वतःची रूम तरी आहे तुझ्याकडे. ॲटलिस्ट यू लिव्ह अमॉंग सिव्हिलाइज्ड ह्युमन बीइंग इवन इफ दे आर ऑल पुअर स्टुडंट, सेड अल्बर्ट. आणि अल्बर्ट युरीला म्हणतायत, युरी म्हणजे त्यांची एक फ्रेंड आहे, ओके, त्या फ्रेंडला ते म्हणतायत, अल्बर्ट म्हणतायत की तू, युरीला सांगतो अल्बर्ट म्हणतायत की तू ॲटलिस्ट चांगल्या नागरिकांसोबत तरी राहते, सिव्हिलाइज म्हणजे ज्यांच्याकडे मॅनर्स आहेत, संस्कार आहेत, असे जे गुड आहेत, अशा लोकांसमवेत तरी तू राहते, असं अल्बर्ट त्या युरीला म्हणतायत. दे आर नॉट ऑल सिव्हिलाइज्ड, युरी रिप्लायड. युरी म्हणते की ते सगळेजण सिव्हिलाइज्ड आहेत, सुसंस्कृत आहेत असं नाही. डिड यू नॉट हिअर दॅट वन ऑफ देम वॉज किल्ड लास्ट वीक इन अ ड्वेल. आणि मग तू ऐकलं नाहीस का की एक माणूस मागच्या आठवड्यामध्ये मारला गेला, एक फाईट झाला, ड्युएल म्हणजे एक फाईटमध्ये. अँड व्हॉट हॅपन्स टू वन हू किल्ड देम. मग अल्बर्ट विचारतात की मग जो मारला गेला त्याचं काय झालं, ओके, ज्याने मारलं त्याचं काय झालं, असं अल्बर्ट विचारतात. नथिंग ऑफकोर्स ही इज इवन प्राऊड ऑफ इट. काहीच झालं नाही त्याने ज्या व्यक्तीला मारलं आहे ज्या व्यक्तीला मारलं आहे आणि ज्याने मारलं आहे त्याला त्याचा अभिमान वाटतो आहे. हिज ओनली वरी इज द ऑथॉरिटी हॅव टोल्ड हिम नॉट टू फाईट एनी मोर ड्युएल्स. आणि ज्या ऑथॉरिटीज होत्या, ज्या पोलीस होत्या, त्यांनी त्याला सांगितलेलं आहे इथून पुढे तू भांडणं, फाईट जे आहे ते करायची नाही, असं सांगितलं फक्त. आणि त्या व्यक्तीने ज्याने मारलं आहे त्याला तर त्याचा अभिमान वाटतो आहे. ही इज अपसेट अबाउट दिस बिकॉज ही हॅजंट अ सिंगल स्कार ऑन हिज फेस टू विअर द रेस्ट ऑफ हिज लाईफ ॲज अ बॅज ऑफ ऑनर. आणि मग म्हणतो की तो खूप दुःखी आहे कारण त्याच्या चेहऱ्यावरती स्कार नाही आहे. स्कार नाही म्हणजे कोणताही मार्क नाही, जो भांडणं केल्यानंतर मार्क पडतात ना, तसा मार्कही नाही आहे. आणि मग माझ्या चेहऱ्यावरती तसा मार्क नसल्यानंतर मला हा बॅज ऑफ ऑनर, अ काइंड ऑफ रिस्पेक्ट आपण म्हणूया, हा ऑनर असा मला मिळणार आहे. ओह एक्सक्लेम्ड अल्बर्ट मग आश्चर्य व्यक्त करतात. अँड दीज आर द स्टुडंट. आणि हे विद्यार्थी आहेत. वेल यू विल बी अ स्टुडंट वन डे, सेड युरी. आणि मग ते म्हणतात, युरी त्याला सांगते की तू पण एक दिवस विद्यार्थी असणार आहे. आय डाऊट इट, सेड अल्बर्ट ग्लम्पली. तर अल्बर्ट म्हणतात की मला तर त्याचा डाऊटच वाटतो आहे, संशयच येतो आहे. ग्लम्पली मीन्स सॅडली. आय डोंट थिंक आय एवर पास द एक्झाम ऑफ द स्कूल डिप्लोमा. आणि मग अल्बर्ट म्हणतात की मी इथल्या डिप्लोमाची जी परीक्षा आहे ती पास होईल असं मला काही वाटत नाही बॉ. ही सेड हिज कझिन एल्सा the same next time she came to Munich. Normally she lived in Berlin where her father had a business. आणि मग तो सांगतो की माझी एक कझिन आहे, बहीण आहे, एल्सा आहे, बरोबर आहे, ती मुनिक येथे आलेली आहे आणि ती आता बर्लिन येथे राहत आहे आणि जिथे तिचे वडिलांचा व्यवसाय आहे तिथे. आय एम शुअर यू कुड लर्न इनफ टू पास द एक्झाम अल्बर्ट इफ यू ट्राईट, सी सेड. आणि मग ती म्हणते की हे बघ अल्बर्ट, मला खात्री आहे की तू जे शिकला आहेस त्याच्यामुळे तू नक्कीच पास होणार आहेस, असं युरी जी आहे त्याची फ्रेंड सांगते.
I know lots of boys who are much more stupid than you are who gets through. तुझ्यापेक्षा अनेक मूर्ख मुले आहेत, ते पण पास झालेले आहेत. बरोबर आहे ना? मग तू तर होणारच आहे. They say you don't have to know anything. You don't have to understand what you are taught. Just be able to repeat in the exam. मग अल्बर्ट इथे सांगतायत, तुला काही माहीत नाही आहे, ते कसे आहेत सगळे, ती शाळा कशी आहे, तुला जे समजलेलं आहे, जे शिकवलेलं आहे तेच पुन्हा रिपीट करायचं आहे एक्झाममध्ये. असं इथे चालतं असं अल्बर्ट सांगत आहेत. दॅट इज द होल ट्रबल सेड अल्बर्ट. मग अल्बर्ट म्हणतो की हाच तर ॲक्च्युली हाच तर माझा प्रॉब्लेम आहे, हे तर मोठं संकट आहे माझ्याकडे, ही तर माझी अडचण आहे. आय एम नो गुड ॲट लर्निंग थिंग्स बाय हार्ट. आणि म्हणून मला हे बिलकुल आवडत नाही की घोकून टप्पी लर्निंग थिंग्स बाय हार्ट म्हणजे इथे काय रट्टा लावून अभ्यास करायला मला हे तर आवडत नाही. जे शाळेमध्ये शिकवलं आहे तेच पुन्हा एक्झाममध्ये रिपीट करायचं हे तर मला आवडत नाही असं अल्बर्ट म्हणत आहे. आय डोंट नीड टू बी गुड ॲट एनीवन कॅन लर्न लाईक अ पॅरॉट. मला हे आवडत नाही की कोणी एखादा पोपटासारखं शिकवतं आणि पोपट आपण जे सांगेल त्या पद्धतीने बडबड करतो ना कालांतराने. यू जस्ट डोंट ट्राय अँड येट आय ऑलवेज सी यू विथ अ बुक अंडर युअर आर्म ॲडेड एल्सा. आणि मग तू हा प्रयत्नही करू नको पोपटपंची करण्याचा. म्हणते की पण मला तू नेहमी तुझ्या बाहूमध्ये पुस्तक घेतलेलं तू दिसतो मला असं एल्सा म्हणते. व्हॉट इज द वन यू आर रीडिंग. मग तू काय वाचतोस. अ बुक ऑन जिओलॉजी. मग तो म्हणतो की जिओलॉजीचं बुक लावतो, बुक मी वाचतो. जिओलॉजी रॉक्स अँड थिंग्स डू यू लर्न दॅट. मग ती म्हणते जिओलॉजी खडकं आणि इतर गोष्टी ते तू शिकतोस का. नो वी हॅव हार्डली एनी सायन्स ॲट स्कूल. मग तो म्हणतो की आमच्या शाळेमध्ये कोणता विषय नाही आहे, सायन्स हा विषय नाही आहे. देन वाय आर यू स्टडिंग इट. मग ती म्हणते एल्सा म्हणते तू मग तिथे काय शिकवतो, का तिथे काय शिकतात तिथे, वाय तू जिओलॉजी तू का शिकतोस, तुला तर शाळेत नाही आहे सायन्स सब्जेक्ट. बिकॉज आय लाईक इट. इजंट दॅट गुड इनफ रिझन. कारण तो मला विषय आवडतो आणि हे एक चांगलं कारण आहे असं मला वाटतं. एल्सा साय. मग एल्सा काय करते, साय करते म्हणजे आपण म्हणूया दीर्घ श्वास सोडणे. यू आर राईट ऑफकोर्स अल्बर्ट शी सेड बट इट वोंट हेल्प विथ युअर डिप्लोमा. तुझं जरी सगळं खरं असेल अल्बर्ट, पण ती एल्सा त्याला म्हणते पण हे तुला उपयोगाला येणार नाही तुझ्या डिप्लोमासाठी. अपार्ट फ्रॉम द बुक ऑन सायन्स हिज ओनली कम्फर्ट वॉज म्युझिक अँड ही प्लेड हिज व्हायलन रेग्युलरली अंटल हिज लँडलेडी आस्क हिम टू स्टॉप. आता सायन्सचे बुक वाचण्याशिवाय अल्बर्टला काय आवडायचं, म्युझिक. आणि म्युझिकमध्ये त्याला व्हायोलिन वाजवायला खूप आवडायचं. आणि इतकं आवडायचं की जोपर्यंत त्याची घरमालकीण सांगत नाही थांबा आता थांबव, तोपर्यंत तो थांबवत नसायचा. दॅट वेलिंग गेट्स ऑन माय नर्व्स शी सेड. आणि ती जी मालकीण होते ती म्हणायचे ते तुझं रडगाणं बंद कर, तुझं रडलेला आवाज माझ्या नर्व्समध्ये म्हणजे माझ्या मज्जातंतूमध्ये जात आहे. दॅट्स इनफ नॉईज इन दिस हाऊस विथ ऑल द किड्स हाऊलिंग. आणि ती म्हणते की मोठ्या प्रमाणामध्ये माझे मुलं ऑलरेडी स्क्रीमिंग करतात. किड्स हाऊलिंग म्हणजे काय, हाऊलिंग म्हणजे स्क्रीमिंग. माझे मुलं जसं रडतात ना तसा आवाज तू घरामध्ये तुझ्या व्हायोलिनने करतो. अल्बर्ट वॉज टेम्प्टेड टू पॉइंट आउट दॅट मोस्ट ऑफ द टाईम इट वॉज शी हू मेड देम हाऊल, बट ही डिसाइडेड इट वॉज बेटर टू से नथिंग. आणि अल्बर्ट सांगतो की आता याच्यामध्ये काय पॉईंट आहे सांगायला की जे मुलं ओरडतात आणि माझ्या घरमालकीनंच त्याला कारणीभूत आहेत. पण काय सांगायचं त्याच्याविषयी आणखीन. आय मस्ट गेट अवे फ्रॉम हिअर ही टोल्ड टू युरी. आणि मग तो युरीलाही सांगतो की तिची जी फ्रेंड असते की मला इथून गेलं पाहिजे. आफ्टर 6 months अलोन इन मुनिक. आणि इथून मी 6 months मला काढायचे आहेत आणि मग मला म्युनिकला जायचं आहे. इट्स absurd दॅट यू शुड गो ऑन लाईक दिस. इन द एंड इट विल टर्न आउट आय हॅव बीन वेस्टिंग माय फादर्स मनी अँड एव्हरी वन्स टाईम. इट विल बेटर फॉर ऑल इफ आय स्टॉप नाव. आणि मग तो म्हणतो आहे की मला आता इथून खूप मी माझ्या वडिलांचे पैसे वायाला घालवत आहे, माझा वेळ घालवत आहे, वाया घालवत आहे, वडिलांचे पैसे वाया घालत आहे, मला इथून गेलं पाहिजे असं ते सांगतात. मला ही शाळा सोडली पाहिजे. अँड
अँड देन व्हॉट विल यू डू, युरी आस्क. मग युरी त्याला विचारते की तू काय करणार आहेस मग. आय डोंट नो इफ आय गो टू मिलान आय एम अफ्रेड माय फादर विल सेंड मी बॅक. मग ते म्हणतात की मी जर मिलानला गेलो तर मला भीती वाटते माझे वडील मला पुन्हा परत पाठवतील. आता मिलान हे इटलीमध्ये आहे आणि आता सध्या अल्बर्ट कुठे शिक्षण घेत आहेत तर जर्मनीमध्ये शिक्षण घेत आहेत. सो त्यांना मिलानमध्ये जायचं आहे, परंतु माझे वडील मला परत पाठवतील. अनलेस हिज आयज ग्लीम्ड विथ अ सडन आयडिया, युरी डू यू नो एनी फ्रेंडली डॉक्टर. आणि मग तो म्हणतो आहे ग्लिंडली म्हणजे साईन, हिज आईज शाईन. त्याच्या डोक्यामध्ये एक विचार येतात अल्बर्टच्या आणि तो विचारतो की तुला एखादा डॉक्टर तुझ्या ओळखीचा आहे का ज्याच्याबरोबर तुझी मैत्री आहे. I know a lot of medical student and some of them are friendly, said युरी. मग युरी सांगते की माझे खूप सारे मित्र आहेत जे मेडिकल करत आहेत, जे डॉक्टरी चे शिक्षण घेत आहेत आणि ज्यांच्याशी माझी मैत्री आहे. नो आय हॅव नेवर हॅड इनफ मनी टू गो टू वन. वाय. आणि मग तो म्हणतो की नाही माझ्याकडे पुरेसे पैसे पण नाही आहेत त्यांच्याकडे जाण्यासाठी. मग ती विचारते का. सपोज सेड अल्बर्ट दॅट आय हॅड नर्वस ब्रेकडाऊन. Suppose a doctor would say it bad for me to go to school and I need to get right away from it. मला ही शाळा सोडायची आहे आणि डॉक्टरने सांगितलं की याचा नर्वस ब्रेकडाऊन झालेला आहे, म्हणजे हा मॅड झालेला आहे. नर्वस ब्रेकडाऊन म्हणजे काय की नर्वस ब्रेकडाऊन म्हणजे अशा स्थितीमध्ये होतो की ज्यावेळेस आपल्या ज्या मज्जातंतू असतात जे आपल्याला माहिती देतात. सो उदाहरणार्थ गाडी चालवतो आपण, पुढे एक खड्डा आहे, मग आपल्याला शरीरातून मेसेज पाठवला जातो की पुढे एक खड्डा आहे, ब्रेक दाबा. ही जी मेसेज प्रणाली आहे नर्वस ब्रेकडाऊन ज्याला आपण म्हणूया, ते जर झालं तर माणूस वेड्यासारखा वागतो. म्हणून तसं जर मला डॉक्टरांनी सांगितलं की तुला हा आजार झालेला आहे आणि मग तुला इथून या शाळेतून काढून टाकतील, मग ते असं तुझं कोणी डॉक्टर आहे का ओळखीचं असं अल्बर्ट सांगत आहेत. सो आय कांट इमॅजिन अ डॉक्टर सेइंग दॅट, सेड युरी. पण युरी म्हणते की मला असं वाटत नाही की कोणते डॉक्टर तुला असं म्हणतील की नर्वस ब्रेकडाऊन झालेला आहे. आय मस्ट ट्राय, सेड अल्बर्ट, टू फाइंड अ डॉक्टर हुज स्पेशलायझेस इन नर्व्स. पण मला असा डॉक्टर शोधायचा आहे की ज्याची स्पेशलायझेशन जे आहे, विशेष ज्याला आपण म्हणतो नाकाचा डॉक्टर आहे, कानाचा डॉक्टर, स्पेशलायझेशन असतं त्याच्यामध्ये, ज्याचं नर्व्समध्ये स्पेशलायझेशन आहे. मज्जा संस्थेचा जो भाग असतो महत्त्वाचा, जो मेंदूमध्ये आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतो, हा याला नर्व्स म्हटलेला आहे. तर असं कोणतं डॉक्टर आहे का ज्याचं स्पेशलायझेशन नर्व्समध्ये आहे. देर आर प्लेंटी ऑफ देम, युरी टोल्ड हिम. He hesitated for a moment and then added rather reluctantly, I'll ask some of the student if they know one if you like. आणि मग तो म्हणतो की युरी सांगते की खूप सारे आहेत माझे मित्र. आणि मग तो तिला अडखळत विचारतो की मी त्यांना विचारेल, त्या तुझ्या विद्यार्थ्यांना, तुझ्या मित्रांना विचारेल, जे तुला त्याच्यापैकी एक तुला कोणी माहिती आहे का. विल यू. ओ थँक्यू. आणि मग तो म्हणतो सांगितलं तर मला बरं होईल. ओके, मी तुझा आभारी राहील युरी. अल्बर्ट आईज वर शायनिंग. वेट अ मोमेंट, आय हॅवंट फाउंड वन एट. आणि मग युरी त्याला सांगते की थांब, वाट पहा, मी आणखीन काही कोणी शोधलेलं नाही. ओ बट यू विल. पण आपल्याला मग अल्बर्ट म्हणतात नक्कीच तू शोधेल, तुझा कोणता तरी जो मित्र असेल जो नुकताच डॉक्टर झालेला आहे किंवा मेडिकलचं एज्युकेशन घेत आहे, जो मला सर्टिफिकेट देईल की याचा नर्वस ब्रेकडाऊन झालेला आहे, हा मॅड झालेला आहे आणि मग मी शाळा सोडून इथून निघून जाईल, असं अल्बर्ट म्हणत आहे. अँड इफ आय डू, आय डोंट नो इफ ही विल बी विलिंग टू हेल्प यू. मग ती युरी त्याला सांगतायत युरी की जरी मी हे केलं तरी मला माहीत नाही आहे की ते तुला जास्त मदत करायला तयार होतील म्हणून. ही विल डिक्लेअर अल्बर्ट. आणि अल्बर्ट म्हणतात करतील मदत ते डॉक्टर. आय एम गोइंग टू हॅव अ रिअल नर्वस ब्रेकडाऊन टू मेक इट इझियर फॉर हिम. ही लाफ्ड मेरीली. आणि तो मदत करतील आणि मी त्यांना खरंच सांगेल की माझ्या नर्व्स ब्रेकडाऊन झालेले आहेत आणि मी त्यांना अतिशय साधेपणाने सरळ समजून सांगेल. आणि आनंदाने तो हसतो. आय हॅव नेवर सीन यू लुकिंग लेस नर्वस, रिमेंड युरी. रिमार्क युरी सांगते की तू खूपच नर्वस झालेला आहेस, निराश झालेला आहे असं मला तू दिसतो आहेस आणि ह्याच्यापूर्वी मी तुला असं कधी पाहिलं नव्हतं. अ डे ऑर टू ॲट स्कूल विल सून पुट दॅट राईट, अल्बर्ट ॲश्युअर्ड हिम. आणि मग अल्बर्ट म्हणतात की एक दिवस किंवा 2 दिवसानंतर ॲट स्कूल सगळं बरं होईल.
असं अल्बर्ट त्याला सांगतायत. सो सर्टनली ही हॅड लॉस्ट हिज स्पिरिट वेन युरी सॉ हिम नेक्स्ट. पण युरीने त्याचा जो काय आहे आत्मविश्वास जो दाखवलेला आहे तो अल्बर्ट यांना काही त्याचा वाटत नाही आहे. आय कांट स्टँड इट एनी लॉंगर ही सेड. मग तो म्हणतो आहे की अल्बर्ट म्हणतो की मी इथे जास्त वेळ राहू शकत नाही आहे शाळेमध्ये. आय रिअली शॅल हॅव अ नर्वस ब्रेकडाऊन दॅट विल सॅटिस्फाय एनी डॉक्टर. मला खरंच इथे थांबलो तर मी वेडा होईल, नर्वस ब्रेकडाऊन होईल माझा, आणि मला डॉक्टरही तसंच, मी डॉक्टरना तसं चांगल्या पद्धतीने मी त्यांना अशा पद्धतीने समाधान होईल असं उत्तर मी डॉक्टरना सांगेल. कीप इट अप दॅन सेड युरी. आय हॅव फाउंड अ डॉक्टर फॉर यू. मग ते सांगत आहेत की युरी त्यांना सांगते की ठीक आहे, मी तुझ्यासाठी एक डॉक्टर पाहते. यू हॅव अल्बर्ट फेस्ट लिट अप. आणि मग तुझ्याकडे आहे का कोणी मित्र असं डॉक्टर? अल्बर्टचा चेहरा आपण म्हणूया लिटअप होतो, म्हणजे आनंद होतो त्याला, राईट. सो ओ गॉड, ओ गुड, वेन कॅन आय सी हिम. मग ते म्हणतात की मी त्याला कधी भेटू शकेल. मग आय हॅव अन अपॉइंटमेंट फॉर यू टुमॉरो इव्हनिंग युरी सेड, हेअर इज द ॲड्रेस. आणि मग युरी त्याला सांगते की माझ्याकडे हा ॲड्रेस आहे, अपॉइंटमेंट घेऊया, उद्या संध्याकाळी तू त्या डॉक्टरांना जाऊन भेट. सो दॅट वॉज द फर्स्ट पार्ट of Albert Einstein at School. We will continue next of our session. Thank you very much for watching this video. For more video, please like, share and subscribe channel, YouTube channel Avinash Pawar EMI.